विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दरवर्षी ना एक्झाम जवळ आली की मी या विषयावर व्हिडिओ बनवतोच बरं का, लक्षात घ्या. आणि माझं प्रामाणिक मत त्यात मी मांडतो. पण यावेळेस जरा लवकरच बनवतोय. कारण का माहितीये का, ही बॅचच वेगळी आहे. तुम्ही अभ्यासाला लागलाय. मग YouTube वर जेव्हा तुम्हाला असे व्हिडिओ दिसतील ना, पेपर लीक, हमने जो बताया वही आने वाला है, वही आएगा, असं जर तुम्ही कुठं ऐकलं तर ठीक आहे, ओके, ऐकून घ्या. पण माझं ऐका महत्वाचं. ठीक आहे, पेपर लीक म्हणजे ॲक्चुअली पेपर लीक होत नाही बाळांनो. ते तुम्हाला आय-एम-पी क्वेशन देतील. म्हणजे आपण पण तुम्हाला देतोय. मी दरवर्षी आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही अभ्यास न करता पेपरला जावा. फक्त तुम्हाला पेपर लीक झाल्यावर कुठला पेपर येणार आहे ते माहिती आहे. तुम्हाला मिळेल यश? नाही मिळणार. आता मला या व्हिडिओमध्ये काय सांगायचंय बघा, की आपल्याला अभ्यासाची पद्धत बदलावी लागणार आहे. आणि मी विथ प्रूफ तुम्हाला ते सांगणार आहे, की अभ्यास कसा करायचा. आता केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये मी एका टॉपिकचं इथं नाव लिहिणार आहे. तुम्हाला हिंट पण देतो बरं. बी पासून स्टार्ट करतो. चला कमेंटमध्ये सांगा कोणता टॉपिक. आणि तो टॉपिक ईझी आहे, मीडियम आहे का टफ आहे का अभ्यासाला अवघड आहे हे मला सांगायचं तुम्ही. ऑब्व्हियसली आतापर्यंत तुम्ही कमेंट केलं असणार आहे. नाहीतर करा, आम्ही थांबलोय. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, की हा टॉपिक कोणता आहे. थोडं सांगू का तुम्हाला? त्याच्यात प्रोटीन बद्दल आहे थोडासा अभ्यास. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे. त्याच्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुगर, लॅक्टोज, माल्टोज, सेल्युलोज भरपूर आहे असं काही म्हणूया. अमिनो ॲसिड्स. मग आतापर्यंत कमेंट तुम्ही केलं असेल. बायो मॉलिक्यूल. मग ते कमेंट एडिट पण करून सांगा, की हा टॉपिक कसा आहे अभ्यासाला. ओके. किती प्रश्न सीईटी देतील हे नंतरचं ते अटेम्प्ट होतायत का हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला सांगतो. पेपर लीक हा प्रकार वेगळा आहे. आपल्याला तसा अभ्यास करायचा नाहीये. मी तुम्हाला सांगतो तुम्ही पी-वाय-क्यूज करा. पण पी-वाय-क्यूज करत असताना ते 100% ते सगळे केले पाहिजेत. ते होत नसतील तर तेच तुम्ही केले पाहिजेत. पण ते होऊन पण वेळ शिल्लक राहत असेल पी-वाय-क्यू, तर तुम्ही एक्स्ट्रा आणखीन अभ्यास करा. ओके. पण पहिल्यांदा पी-वाय-क्यूज करायचे आहेत. चला मी सांगतो आपल्याला अभ्यासाची पद्धत बदलायची आहे. बायोमॉलिक्यूल टॉपिकमध्ये चला सुरुवातीला एक चार्ट दिलेला आहे. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. बरं या कार्बोहायड्रेट्समध्ये मोनोसॅकराइड्स आहेत, म्हणजे एकच शुगर युनिट. ऑलिगोसॅकराइड्स आहेत, म्हणजे 2 टू 10, 2 टू 10 मोनोसॅकराइड्स युनिट्स असतात त्याच्यामध्ये. पॉलिसॅकराइड्स म्हणजे खूप युनिट असणार आहेत. पॉलिसॅकराइड्समध्ये स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज हे एक्झाम्पल आहेत. ओके. चला जरा मोनोसॅकराइड पेक्षा ऑलिगोसॅकराइड्समध्ये डायसॅकराइड्स बघूया आपण. डाय म्हणजे 2 युनिट असणार आहेत. मग पहिलं आहे सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. मी एस-एम-एल असं लक्षात ठेवलंय. मग सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. किती सिंपल आहे. मुलं करत नाहीत. मुलं करत नाहीत. ते बाकीचे प्रश्न करत बसतात. ते स्ट्रक्चर बघून घाबरतात. स्ट्रक्चर बघून एवढे घाबरतात, की हा टॉपिक करतच नाहीत, लक्षात घ्या. आता मी सांगतोय. शुगरमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. माल्टोजमध्ये दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज आहेत. लक्षात ठेवावं लागेल. परीक्षेत असेच प्रश्न येणार, की माल्टोज ऑन हायड्रोलिसिस गिव्हज. दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज आहेत. पण जे शेवटचं लॅक्टोज आहे ना, लॅक्टोज त्यात एक ग्लुकोज आहे आणि एक गॅलॅक्टोज आहे. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. हे झालं डायसॅकराइड्स एस-एम-एल. शुगरमध्ये काय? ग्लुकोज, फ्रुक्टोज. माल्टोजमध्ये दोन्हीही ग्लुकोज. लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. ट्रायसॅकराइडमध्ये रॅफिनोज आहे का बघा, रॅफिनोज. ट्रायमध्ये एक युनिट आहे. एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि एक गॅलॅक्टोज. आहे बघा, एक ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. बघा, अभ्यासाची मेथड बदलायची म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, की तुम्ही थोडे पी-वाय-क्यूज बघायचे. बघायचे पी-वाय-क्यूज. आता कसे प्रश्न येतात त्याच्यानुसार पुस्तकातला तो पॉइंट क्लिअर करायचा. हीच मेथड आहे. बरं याचा बोर्डला आम्हाला काय फायदा होणार? का नाही होणार? बोर्ड आणि सीईटी फार वेगळ्या एक्झाम आहे, ते डोक्यातून काढून टाका. तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करणार आहे. मी सांगतो म्हणून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. आपल्या कितीतरी मुलांना एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सेंटाइल मिळाले क्रॅश कोर्स मधल्या मुलांना. रिझन काय? पण घेतल्याच्या बाहेरचं काही येतच नाही. आपण म्हणजे काय, मी काही केमिस्ट्री मधला सायंटिस्ट नाहीये. मी पी-वाय-क्यूज एनालिसिस करून शिकवतोय. टेट्रा म्हणजे 4 युनिट असणार आहेत. एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज. आहे का? डोक्यात आलंय तुमच्या? रॅफिनोज लक्षात आलंय, स्टायचोज लक्षात आलंय. तर तुम्ही कशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय ते बघा. लक्षात घ्या. पहिली एमसीक्यू.
2025 चा क्वेश्चन आहे. 2025 चा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय पाहिजे? व्हिच फ्रॉम द फॉलोइंग प्रोड्युसेस एक ग्लुकोज, एक गॅलॅक्टोज, एक फ्रुक्टोज, ट्रायसॅकराइड आहे, रॅफिनोज. हां. लॅक्टोज, माल्टोज, सेल्युलोजचं जाऊ दे. माल्टोज मध्ये दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज होते आठवा. लॅक्टोज मध्ये एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज होतं. सुक्रोज मध्ये एक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. त्यांनी काय विचारलंय की तिन्ही कशात आहेत? तर ट्रायसॅकराइड मध्ये. स्टायचोज टेट्रासॅकराइड आहेत. चला दुसरा प्रश्न सोडवा आता पटापट सोडूया आपण. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस इक्वल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज? ऐका. लॅक्टोज मध्ये एक ग्लुकोज आहे, माल्टोज मध्ये दोन ग्लुकोज आहेत, कॅन्सल. आपल्याला इक्वल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज पाहिजे. माल्टोज मध्ये दोन ग्लुकोज आहेत, रॅफिनोज मध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज, एक गॅलॅक्टोज आहे. ग्लुकोज एकच आहे ना. त्यांचं म्हणणं आहे की इक्वल पाहिजे, नाहीत इक्वल. इथं परत तेच. सुक्रोज मध्ये एक ग्लुकोज आहे, एक फ्रुक्टोज आहे, पण ग्लुकोज एक आहे ना. माल्टोज मध्ये दोन आहे. झालं की सुक्रोज मध्ये एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज आहे. लॅक्टोज मध्ये एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज आहे. इथं याचा अर्थ ग्लुकोजचे मोल सेम आहेत. ऑप्शन ए करेक्ट. अशा रीतीनं तुम्हाला जर मार्क मिळायला सुरुवात झाली, तर कोण तुम्हाला अडवणार आहे? काय ते पेपर लीक करून बसलाय? सगळा अभ्यास करायचा. आजपर्यंत आलेला प्रत्येक पी-वाय-क्यू बघायचा. तो पी-वाय-क्यू पुस्तकात कन्सेप्ट कुठे आहे ते बघायचे आणि मी तुम्हाला थांबा, बायोमॉलिक्युलच एक्सप्लेन करणार आहे अजून. सोडवा चला. Which from the following carbohydrate produces double quantity of glucose on hydrolysis as per mole compared with sucrose? आता ऐका ना. सुक्रोज मध्ये एकच ग्लुकोज असतो, माल्टोज मध्ये दोन असतात. ह्याच्या अगोदरच्या एमसीक्यू मध्ये तेच बघितलं आपण. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. आता पुढचा सोडूया आपण. Identify the pair of carbohydrates containing galactose as one of the constituent. रॅफिनोज मध्ये असतो गॅलॅक्टोज. पण माल्टोज मध्ये दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज असतात. कॅन्सल. माल्टोज जिथं येईल ते कॅन्सल. सुक्रोज मध्ये गॅलॅक्टोज कुठं असतो? सुक्रोज मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं. सोपं आहे. पण हे इझिली होत नाही, इझिली होत नाही. तुम्ही काय चूक करताय मुलं माहितीये का आणखीन? लाईव्ह लेक्चर एक्झामच्या आदल्या दिवशी बघणारी मुलं बघितल्यात मी. एक्झामच्या आदल्या दिवशी. सीबीएसईला तर असं झालं होतं. अगदी स्टेट बोर्डला लास्ट इयरला मला शॉक बसला जेव्हा मी बघतोय की उद्या अल्जेब्राचा पेपर आहे आणि हजारो मुलं युट्यूबवर लाईव्ह लेक्चर बघतायत. उद्या पेपर आहे. हे चुकीचं आहे बाळांनो. हे पहाटे 4 पासून लाईव्ह सुरू करणारे लोक बघितलेत मी. आज दुपारी समजा 10 ला पेपर आहे आणि पहाटे 4 ला लाईव्ह. आणि पुढच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात, "देखो बच्चो हमने पढ़ाया वही आया." अरे येणारच रे बाळा, सगळं येणारच. ते मेन शिकवलंय. पण आदल्या दिवशी, पेपरच्या दिवशी लाईव्ह. बाळांनो ही चूक आहे, ती करू नका. आत्ता अभ्यास करा. आत्ता अभ्यास करा. मी काय बोललो व्हिडिओ सुरुवातीला? दरवर्षी मला पेपरच्या वेळेस सांगावं लागतं, की अभ्यास स्वतःहून करा. रिव्हिजन करायचे असते लास्ट मोमेंटला रिव्हिजन करायचं असते लक्षात घ्या. प्रश्न काय? उत्तर बघा आता मला सांगा. रॅफिनोज मध्ये एक गॅलॅक्टोज असतो आणि स्टायचोज मध्ये दोन गॅलॅक्टोज असतात. पण गॅलॅक्टोज आहे ना दोन्हीमध्ये. इक्वल वगैरे विचारलं नाही, पण आहे की. क्लिअर झालं? किती प्रश्न आहेत? अजून प्रश्न आहेत. हे मी नाही सोडवणार. हा पण मी नाही सोडवणार. विचारलंय काय? डायसॅकराइड कोण नाही आहे? तर SML हे डायसॅकराइड आहेत. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज आहे. रॅफिनोज नाहीये. नाहीये तो डायसॅकराइड कारण तो ट्रायसॅकराइड आहे. मग कळालं का? बायोमॉलिक्युलच्या पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करायची. आणि हे जे माल्टोज आहे ना, सुक्रोज आहे, सेल्युलोज आहे, यांचे स्ट्रक्चर करायचे. यांचे स्ट्रक्चर करायचे लक्षात घ्या आणि या स्ट्रक्चर मध्ये लिंकेज कुठला एवढं तरी बघा. हे स्ट्रक्चर काढायला अवघड वाटतंय. आपण घेतलेत सगळे स्ट्रक्चर लक्षात घ्या. आणि महत्वाचा मुद्दा काय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लिंकेज फक्त बघा. अल्फा 1,4 याचा अर्थ इकडचा पहिला कार्बन, इकडचा चौथा कार्बन त्याच्यामध्ये हे लिंकेज आहे आणि ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे. ग्लायकोसिडिक कशामध्ये? माल्टोज. बघा 2025 ला प्रश्न आलाय की ग्लायकोसिडिक लिंकेज कुठलं आहे? अल्फा 1,4 असतं. 24 ला आलाय लिंकेज कुठला आहे? 23 ला आलाय लिंकेज कुठला आहे? अरे नुसतं माल्टोज नाही इथं बघा. सुक्रोज मधलं लिंकेज विचारलंय. लॅक्टोज मधलं विचारलंय. 10 मे शिफ्ट 2, 10 मे शिफ्ट 1. दोन वेगळ्या पेपरमध्ये सेमच प्रश्न विचारलाय. ग्लायकोसिडिक लिंकेज अमायलोज मधलं विचारलंय, सुक्रोज मध्ये विचारलंय 22 एप्रिल शिफ्ट 2 आणि सुक्रोज पहिलं होतं ना 9 मे शिफ्ट 2. 2023, 2025 पुन्हा इथं विचारलंय सेल्युलोज मधलं. आता मग बायोमॉलिक्युल करत असताना क्लासिफिकेशन करा, स्ट्रक्चर करा, लिंकेज बघा. सोपे प्रश्न येतात रे. त्या स्ट्रक्चरलाच बघून आपण घाबरतोय. मी असताना काळजी करू नका आणि आपल्या ऍप्लिकेशन वरती
ऍप्लिकेशन बद्दल चला माहित आहे, त्यांनी वाटल्यास व्हिडिओ पुढे ढकला. पण अशी हजारो मुलं आहेत, की जे नवीन जॉइन होतायत, अजून विचारतायत, की सर ऍप्लिकेशन तुमचं कुठलं आहे, नाव कुठलं आहे? त्यांच्यासाठी सांगतोय मी, की प्ले स्टोअर वरून भरपूर फ्लो चार्ट मोठा होणार आहे बरं का. एकाच मिनिटात एक्सप्लेन करतो. प्ले स्टोअर वरून सह्याद्री ट्युटोरियल हे आपलं ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं, की तुम्हाला त्या ॲपमध्ये स्टोअर असं ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करा. स्टोअरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या बॅचेस दिसतील. पण रेग्युलर मुलांसाठी व्हिजन इज ही दी बेस्ट बॅच आहे आणि ज्याने कमबॅक बॅच ड्रॉपरसाठी आहे म्हणूया आपण. ओके. त्याच्यानंतर व्हिजन बॅचमध्ये गेला, की कंटेंटला क्लिक करा. कंटेंटवर गेला, की तुम्हाला 5-6 वेगवेगळे फोल्डर दिसतील. न्यूमेरिकल बॅच, ऑर्गॅनिक बॅच, त्यानं संघर्ष बॅच, क्रॅश कोर्स असे फोल्डर दिसतील आणि त्यांना ओपन करा आणि तिथं तुम्हाला फ्री कंटेंट जवळ-जवळ नाही म्हणलं तर ना माझ्या पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये 100च्या आसपास फ्री व्हिडिओ दिलेत मी. ॲज अ डेमो लेक्चर्स म्हणून बघा. एकही लाईव्ह सेशन नसणार आहे. सगळे रेकॉर्डेड असणार आहेत. लाईव्ह पाहिजे YouTubeवर या. रोज संध्याकाळी 9:30 वाजता 9:30 कधी-कधी 11:30 कधी-कधी 11:15 सुद्धा वाजलेत बरं का. शक्यतो 1 तासाचा प्लॅन असतो माझा, पण वेळ कधी गेला कळत नाही. कारण परवाच्या लाईव्हला तर एक मुलगा म्हटला, "सर थांबू नका, कंटिन्यू करा." तुम्हाला सांगतो एक वेळ अशी येणार आहे, की रात्री 12, 1, 2, 3 वाजणार आहेत आणि आपलं लाईव्ह सेशन सुरू राहणार आहे. पण एक्झामच्या आदल्या दिवशी नसतंय ते लक्षात घ्या. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला ते जे पटत नाही ते नाही पटत. तुम्हाला क्लिअरली मला तुम्हाला आत्ताच सावध करायचंय लक्षात घ्या, की आत्ता लाईव्ह अटेंड करा, पण एक्झामच्या आदल्या दिवशी नाही. एक्झामच्या अगोदर 8-10 दिवस रिव्हिजन करायची आहे लक्षात घ्या. चला आता मी हे तुमचं लक्षात आलं का बघा स्क्रीनशॉट काढा वाटल्यास, ही प्रोसेस फॉलो करा आणि मला माहिती आहे, की तुम्हाला त्याच्यानंतर बोलायचं असतं, आम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे असतात. तर त्यासाठी सुद्धा नंबर देतोय आणि आमची टीम आता विथिन सेकंड तुमचा कॉल आम्ही रिसीव्ह करतोय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं मिळतायत. अतिशय इम्पोर्टंट असेल तो मेसेज सगळे मेसेज माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचतायत. ओके. लक्ष द्या आता. अमिनो ॲसिड्स यांना स्टार का केलाय? यांना स्टार का केलाय? तर ते इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. ते बॉडीमध्ये तयार होत नाहीये. ते बाहेरूनच कन्झ्युम करावे लागतात. मग तुम्हाला ते कुठले, किती आहेत, कुठले आहेत हे लक्षात ठेवावं लागेल. सिम्बॉल प्रॉब्लेम काय आहे सांगतो प्रॉब्लेम बघा. एस्पर्टिक ॲसिड चला इथं ए हे समजू शकतो 3 लेटर. पण 1 लेटरमध्ये डी छापलंय. आता डी कुठं काय? तर अख्ख्या स्पेलिंगमध्ये कुठे डी नाहीये. मग हे अवघड आहे. मग हे सुरुवातीला केलं पाहिजे ना. आत्ताच करा ना. काय करायचंय तुम्हाला यात पण? ह्याच्यात सुद्धा तुम्हाला करायचे आहेत पी-वाय-क्यूज. तुम्ही मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये ते पी-वाय-क्यूज करू शकता किंवा नवीन पुस्तक पी-वाय-क्यूचं आलं त्यातूनही बघू शकता. पण एक महत्त्वाची सूचना आहे, की केमिस्ट्रीचा अभ्यास करताना 2021च्या पुढचेच पी-वाय-क्यूज करायचे बरं का. त्याच्या अगोदरचे करू नका. 2020, 2019 याचे पी-वाय-क्यूज करायची काहीही गरज नाहीये. मी सांगतो. कारण सिलेबस अपडेट झालाय 2021ला. एक प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा नाहीये. एक रिएक्शन परीक्षेच्या पुस्तकाच्या बाहेरची नाहीये. न्यूमेरिकलमध्ये डाटा चेंज होईल, पण कन्सेप्ट पुस्तकातलीच असणार आहे. फार टफ नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो, जो मुलगा केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस मिळवतो ना, त्यालाच यश मिळणार आहे आणि 40 प्लस काय 40 अगदी 50 पैकी 50 मुलांनी मार्क मिळवलेले आहेत केमिस्ट्रीमध्ये. फक्त एक लक्षात घ्या, जे शिकवलं जातं ते पुन्हा-पुन्हा रिवाईज करणं गरजेचं असतं. एकदा बघून होणार नाहीये, तुम्हाला करावं लागणार आहे. एकदा, दोनदा, तीनदा आता हे किती वेळा करावं लागणार आहे? खूप वेळा करावं लागणार आहे. बरं याचे भयंकर शॉर्टकट YouTubeवर अवेलेबल आहेत. चला ना मग आता तेच करा. हा व्हिडिओ झाला की पहिला अमिनो ॲसिड करा. पहिले पी-वाय-क्यू शोधा. आता पी-वाय-क्यू आम्ही कसे शोधू सर? आणि आहे ना हे मार्क्स ॲप्लिकेशन. मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये जावा ना. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला मार्क्स ॲप्लिकेशन गेले की प्रश्न शोधायचे आहेत. हे बघा आयडेंटिफाय द साइड चेन आर ग्रुप प्रेझेंट इन ल्युसीन. आता माझं जरा प्रोनाउन्सिएशन ल्युसीन. हे जे ल्युसीन आहे ना, तर इथं मिथिल ग्रुप दिसतोय लक्षात घ्या. इथे इथिल ग्रुप दिसतोय समजून घ्या. मग तसाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. बघा हे Me2 दिलंय. Me2 दिलंय. लक्षात घ्या, समजून घ्या. म्हणजे तसं विचारतील तुम्हाला. बरं अजून प्रश्न कुठले आहेत सांगतो लक्षात घ्या. शोधावे लागतील, शोधावे लागतील. इथं पण होतं का रे तसलं? डिराइव्हड फ्रॉम नको आता ह्यात वेळ जाईल बरं का माझा. हे अमायलोपेक्टिन, अमायलोज, ग्लायकोजेन जाऊ दे. मुद्दा आता कळालाय. अभ्यासाला सुरुवात करा. पी-वाय-क्यू शोधा. त्या कन्सेप्ट पुस्तकात बघा. मग क्लिअर करा. तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कसे विचारले जातात. मग त्याच्यावर फोकस ठेवा आणि चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.